तुम्ही जर माझ्या पद्धतीचं हे चमचमीत ग्रीन चिकन आणि मस्त झणझणीत तांबडा रस्सा बनवून खाल्लात ना, तर हॉटेल रेस्टॉरंट विसरून जाल इतकं हे स्वादिष्ट आणि डेलिशियस बनवून तयार होतं. तर आज मी 1 किलो चिकनचं फक्त ग्रीन चिकन न बनवता मस्त असा झणझणीत तांबडा रस्साही बनवला आहे. तर सर्वात पहिल्यांदा 1 किलो चिकनला हळद मीठ लावून 2 तास मुरण्यासाठी ठेवले. 2 तासानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आणि यामध्ये हळद मिठामध्ये मुरलेलं चिकन ॲड केलं. 2 ते 3 मिनटं तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आणि पाणी न घालता 5 मिनटं झाकण लावून मंद गॅसवरती शिजवून घेतलं. त्यानंतर चिकनमध्ये 1 लिटर गरम पाणी ॲड केलं आणि यातील अर्धा चिकनचा स्टॉक तांबड्या रश्श्यासाठी बाजूला काढून ठेवला. आता ग्रीन चिकनचं वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मुठी देठासहित कोथिंबीर, 1 मूठ पुदिना, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि 8 ते 10 अख्खे भिजवलेले काजू ॲड केले आणि बारीक वाटण बनवून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मोठे 2 कांदे लांब आकारामध्ये कट करून डार्क सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतले आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तिखट मिरची पावडर, 1 चमचा रश्शाला बनवून घेतलेला मसाला, हा मसाला नाही वापरला तरीही चालू शकतं, आणि त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि चिकन मसाला हे ॲड केला. तसेच आपण बनवून घेतलेलं हिरवं वाटणही ॲड केलं. आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि यामध्ये चिमूटभर ग्रीन कलर ही ॲड केला. आता अर्धवट शिजवून घेतलेलं चिकन आणि अर्धा लिटर चिकनचा स्टॉक ही ॲड केला. सुरुवातीला चिकनमध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि स्लो टू मीडियम फ्लेमवरती चिकन सॉफ्ट होईपर्यंत मस्त असं शिजवून घेतलं. डिटेल परफेक्ट टिप्स अँड ट्रिक्स सहित रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या त्रिकोणी बटनवर क्लिक करा. थँक्यू, बाय बाय.